एक महत्त्वाची माहिती समोर येते। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा आता स्वीकारण्यात आलेला आहे। अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा खरं तर राजीनामा स्वीकारल्याची माहिती आहे। पुढील प्रक्रियेसाठी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलाय। कोकाटेंनी अजित पवारांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता आणि आता तो राजीनामा स्वीकारल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। यानंतर अजित पवार यांनी ट्विट देखील केले। माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केलाय। कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोत्तपरी आहेत। या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्वतः स्वीकारण्यात आल्याचं ट्विट स्वतः अजित पवार यांनी केलंय। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। दुसरीकडे नाशिकहून पोलिसांचे एक पथक आता मुंबईसाठी रवाना झालेलं आहे। कुठल्याही क्षणी खरं तर अटक वॉरंट घेऊन हे पोलीस पथक रवाना झालेलं आहे। कुठल्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। दुसरीकडे लीलावती रुग्णालयात खरं तर दाखल असलेले तब्येतीचं कारण देणारे माणिकराव कोकाटे आता यापुढे त्यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, एकीकडे नाशिकहून मुंबईसाठी खरं तर पोलिसांचे एक पथक रवाना झाले, तर दुसरीकडे आता अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। मीनाक्षी, निश्चितच खरं तर आपण पाहतोय की काल ज्या पद्धतीत माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल झाले होते, त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता आणि हा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचे अजित पवार यांना सुपूर्द केला होता। मात्र राजीनामा तोवरपर्यंत स्वीकारण्यात आला नव्हता। मात्र आता सध्याची मोठी बातमी हीच आहे की स्वतः अजित पवार यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिलेली आहे आणि दोन्ही पत्र जर आपण पाहिलं तर एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा हा पत्र आहे जो 16 तारखेलाच त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील एक पत्र आहे, त्यामध्ये हा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे याचा उल्लेख आहे। कालची गोष्ट जर आपण पाहिली तर काल मुख्यमंत्री यांचं एक पत्र आलं होतं ज्यावरती असं नमूद करण्यात आलं होतं की माणिकराव कोकाटे यांचा जो पद आहे क्रीडा खातं जे आहे ते खातं जे आहे ते अजित पवारांकडे देण्यात यावं असं ते पत्र होतं। मात्र सध्या आपण पाहिलं तर हे क्रीडा खातं अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे। मात्र एकीकडे आपण पाहिलं तर नाशिकहून जरी आता पोलिसांची टीम मुंबईकडे रवाना झाली असली तरी मात्र रात्री 9 ते 10च्या दरम्यान हे नाशिकहून पोलीस मुंबईत दाखल होतील। मात्र असं सगळं असताना मुंबईत दाखल झाल्यानंतर पोलीस सुरुवातीला कोकाटेंवरती उपचार करत असलेले जे डॉक्टर आहेत या डॉक्टरांची विचारपूस करतील आणि त्यानंतरच आपण पाहतोय की जर माणिकराव कोकाटे हे फिट नसतील तर त्या ठिकाणी एक पोलीस देखील नेमण्यात येतील जी त्यांच्याकडे नजर ठेवतील अशी देखील आता पोलिसांकडून माहिती मिळते। सध्या जर आपण पाहिलं तर हेच ते लीलावती रुग्णालय आहे आणि याच रुग्णालयाच्या आपण पाहू शकतो 6व्या माळ्यावरती माणिकराव कोकाटे यांना 609 या रूममध्ये सध्या उपचार सुरू आहेत। ICU मध्ये ते आहेत आणि आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। दुसरीकडे अजित पवार यांनी देखील तो राजीनामा स्वीकारलेला आहे। हे सगळं असताना माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि निकाल येईपर्यंत ते डिस्चार्ज देखील घेणार नाही आहेत, कारण सध्या जरी त्यांच्यावरती उपचार सुरू असले तरी मात्र त्यांची तब्येत ठीक जरी नसली तरी डॉक्टरांच्या सगळ्याच सल्ल्यानंतरच ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या क्लिअर होतील। खरं तर आपण पाहतोय की उद्या महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे आणि उद्याच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। प्रामुख्यानं आपण पाहिलं तर उद्या नेमकं मुंबई उच्च न्यायालयाकडनं त्यांना दिलासा मिळतो का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील। तत्पूर्वी आपण पाहतोय की आज नाशिकहून जेव्हा पोलीस मुंबईत येतील तेव्हा नेमके काय काय प्रश्न विचारले जातील, काय नेमकी विचारपूस केली जाईल हे देखील पाहावं लागेल। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांच्यावरती लीलावतीमध्ये उपचार सुरू आहेत आणि हे उपचार सुरू असताना त्यांचे नातेवाईक, त्यांचे जवळचे नातेवाईक जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत। जवळचे आपण पाहतोय की कार्यकर्ते जे आहेत ते देखील आहेत। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर काही वेळापूर्वीच त्यांचे जावई जे आहेत
ते देखील लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे उद्याच्या सुनावणीकडे प्रामुख्याने लक्ष आहे, कारण उद्या नेमकी आपली बाजू कशी मांडायची, कोणकोणते मुद्दे सुटलेले आहेत का किंवा कोणकोणते मुद्दे घ्यायचे आहेत, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तपासून उद्याच्या सुनावणीमध्ये मांडल्या जातील आणि नेमकं उद्या उच्च न्यायालयाकडनं काय नेमकं निर्णय दिला जातो त्यावरतीच माणिकराव कोकाटे यांचं भवितव्य अवलंबून आहे। मीनाक्षी, खरं तर राजीनामा व्यतिरिक्त इतर कुठल्याही खरं तर प्रतिक्रिया जी आहे ह्या सर्व प्रकरणात अजित पवारांची समोर आलेली नाहीये। दुसरीकडे उद्या सुनावणी होणार आहे, नाशिकहून एक पथक आता निघालेलं आहे पोलिसांचं अटक करण्यासाठी। इकडे माणिकराव कोकाटे यांची प्रकृती देखील स्थिर नाही। हे सर्व चित्र पाहता एकंदरीतच राष्ट्रवादीचा पाय आणखी खोलात जातोय की काय असा प्रश्न उपस्थित होतो मीनाक्षी। निश्चितच काल जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिक्रिया घेत असताना स्वतः अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मात्र तिथून निघून गेले होते। पण मात्र राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत, जे नेते आहेत, स्वतः सूरज चव्हाण असतील किंवा मग सुनील तटकरे असतील, हे देखील आज मुंबईत होते आणि मुंबईत असताना त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र पक्षाकडून एकच भूमिका घेतली जात आहे, ती म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचं काम जे आहे ते करत आहेत काही लोक आहेत। ते पक्षाच्या या सगळ्याच प्रामुख्याने आपण पाहतोय की कोणीतरी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशी भूमिका काल स्वतः सूरज चव्हाण यांनी मांडली होती। आणि हे असं सगळं असताना मात्र एकीकडे अजित पवार यांची देखील अद्याप ही प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली नाहीये। मात्र उद्या कोर्टाच्या निकालापर्यंत नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र उद्या कोर्टाचा निकाल आल्यानंतर तरी अजित पवार बोलतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। मीनाक्षी, अशी संपर्कात राहा, मी पुन्हा तुझ्याकडे येईन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।